मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 27 नोव्हेंबरला केलेलं हे वक्तव्य. त्याआधी महाराष्ट्रात भाजपला आता कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं. गेल्या काही महिन्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात सातत्याने तणावाच्या बातम्या येत आहेत. त्यातच खुद्द अमित शहांनी अप्रत्यक्षपणे दिलेल्या स्वबळाचा नारा आणि रवींद्र चव्हाणांनी युती टिकवण्याबाबत केलेलं वक्तव्य यामुळे युतीच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. 2 डिसेंबरला राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होतं. त्यामुळे तोपर्यंतच युती राहणार. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार, शिंदे आणि भाजपची युती तुटणार अशा चर्चा सुरू होत्या. पण प्रत्यक्षात यापैकी काहीही घडले नाही. पुढच्या महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची बातमी आहे. महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपात भाजपला शिवसेनेपुढे नमत घ्यावं लागलंय असे बोललं जातंय. त्यातही फक्त मुंबईच नाही तर बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बरं, हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. याआधीही वेळोवेळी युती तुटण्याच्या चर्चा होत असताना शिंदेंनी भाजपकडून जास्तीच्या जागा घेऊन दाखवल्या. यामुळे सगळीकडे चर्चा होतीये ते एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरची. भाजपने दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही शिंदे फक्त युती करण्यातच नाही तर भाजपकडून जास्तीच्या जागा मिळवण्यात कसे यशस्वी होतात. याआधी त्यांनी हे कसं जमवलं होतं, आत्ता कसं जमवतायत? शिंदेंची बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज. सगळ्यात आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय ते पाहू. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आता चर्चेअंती जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात रामदास आठवले यांच्या RPIला भाजपच्या कोट्यातूनच जागा मिळतील असंही सांगण्यात येत आहे. भाजप सध्या 140 जागांसाठी प्रयत्न करतोय, पण पक्षाला 140 जागांवरती समाधान मानावं लागेल अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतला तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. याआधी समोर आलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदेंसाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. पण आता भाजपला माघार घेऊन शिंदेंना त्यापेक्षा जास्त जागा द्याव्या लागतायत. तर राज्यात इतर ठिकाणीही स्वबळाचा नारा मागे घेत भाजप शिंदेसोबतच लढण्याची शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे हे जमवण्यात यशस्वी कसे होत आहेत? तर मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेंसाठी जास्तीच्या जागा सोडायला तयार होतोय. यासाठीचं सर्वात मोठं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती. 24 डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. ठाकरे बंधू मुंबईची निवडणूक एकत्र लढणार हे स्पष्ट झालं. युतीच्या जागा वाटपात याचा अप्रत्यक्ष फायदा एकनाथ शिंदेंना झाला. कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईत जे मराठी मतांचं विभाजन व्हायचं ते आता होणार नाही. याआधी मराठी मतदार शिवसेना आणि मनसेमध्ये विभागली जायची, ती आता एक होऊ शकतात. याचा फटका नक्कीच भाजपला बसू शकतो. त्यातही जर शिंदे वेगळे लढले तर मराठी मतं भाजपपासून पूर्णपणे दूर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचे मतदार मुख्यतः गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि जैन आहेत. पण मराठी मत आपल्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी भाजपला शिंदेंसारख्या साठीदाराची गरज लागणार आहे. मुंबईत दादर, वरळी, परळ, भायखळा या मराठी पट्ट्यात आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या मराठी बहुल भागात असलेल्या मराठी मतांमध्ये शिंदेंचा एक शेअर आहे. इथले माजी नगरसेवक, माजी आमदार आणि शाखांचे जाळं यामुळे शिंदेंचा इथं आपला स्वतःचा असा मतदार आहे. ही मराठी मतं भाजप स्वतः मिळवू शकत नाही, पण ते शिंदेंमार्फत भाजपकडे येऊ शकतात. मुंबईत आजही मराठी मतदार हीच सर्वात मोठी वोट बँक आहे. अर्थात मराठी मतदार पूर्वीसारखे अविभाज्य राहिले नसले तरी निर्णायक आहेत. विशेषतः परळ, लालबाग, दादर, शिवडी, विक्रोळी या भागांमध्ये मराठी मतदार अजूनही एकवटलेला आहे. जर भाजपनं शिंदेंना कमी जागा दिल्या, त्यांना डावललं, त्यांची ताकद कमी केली तर एका बाजूला शिंदेंची नाराजी वाढेलच, पण मराठी माणसांमध्ये भाजपबद्दल चुकीचा मेसेज जाऊन मुंबईतली मराठी मतं एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता आहे. ही रिस्क भाजपाला महागात पडली असती.
इथे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कामी आली. शिंदेंनी जागा वाटपात हा मुद्दा लावून धरल्यास भाजपला त्यांच्यासाठी अधिकच्या जागा सोडाव्या लागतील हे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदेंनी युतीमध्ये अशा प्रकारे जास्तीच्या जागा मिळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं होतं. लोकसभेत जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेंनी शेवटपर्यंत आग्रही भूमिका घेतली होती. शेवटी भाजपाला त्यांच्यासाठी 15 जागा सोडाव्या लागल्या. महत्त्वाचं म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला 23 जागा दिल्या होत्या. पण त्यावेळी शिवसेना एकसंध होती, एनडीएचा मोठा भाग होती. 2024मध्ये शिवसेनेचे 2 गट मैदानात असताना, भाजपची ताकद वाढलेली असताना, भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यासाठी किती जागा सोडणार हा प्रश्न होताच. त्यातही भाजपने ठाणे या शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर दावा केला. शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघावर दावा सांगितला. भाजपचे नेते या दोन्ही जागा मिळवण्यासाठी अडून बसले होते, तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 4 जागा दिल्या होत्या. त्यामुळे गेम होणार अशी चर्चा झाली. शिंदेंचे स्टँडिंग खासदारांचे पत्ते कट होणार असं बोललं जाऊ लागलं. पण तसं काही घडलं नाही. शिंदे ठाम राहिले आणि भाजपला लोकसभेच्या 15 जागा शिंदेंना सोडाव्या लागल्या. इथेही बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर शिंदेंनी बाजी जिंकली. त्यानंतर विधानसभेतही हेच घडलं. सुरुवातीला भाजप स्वतः 160च्या आसपास जागा लढवेल आणि उरलेल्या जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना निम्म्या वाटून दिल्या जातील असं सांगण्यात आलं. पण एकनाथ शिंदे इथेही प्लस गेले. अजित पवारांनी 59 जागा लढवल्या तर शिंदेंच्या शिवसेनेने 81 जागा लढवल्या. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकी 90 जागांची मागणी केली होती. अजित पवार 59वर सेटल झाले. शिंदेंनी 81 जागा खेचून आणल्या. त्यातही 37 आमदार निवडून आणत मोठं यश मिळवलं. भाजपला 149 जागा लढवाव्या लागल्या. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर दिसून आली ती अशी. आता शिंदे ही बार्गेनिंग पॉवर कशी टिकवून ठेवतात, तर भाजप नेतृत्वाला हे माहिती आहे की जर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह द्यायचा असेल तर शिंदेंची शिवसेना मजबूत असणं आवश्यक आहे. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात बहुमत मिळवणं अजूनही पक्षासाठी अवघड आहे. शिंदे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे, पालघर, एकूण MMR रिजन आणि कोकण पट्ट्यात मजबूत आहेत. तसेच त्यांच्या पाठीशी शिवसेनेच्या शाखा सिस्टीमची ताकद आहे. त्या भागांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेंची आवश्यकता आहे. याशिवाय एकनाथ शिंदे ही मराठा समाजातून येतात. भाजपमध्ये सध्या तरी शिंदेंच्या तोडीचा दुसरा मराठा नेता नाही. भाजपला राज्यात ओबीसी मतदारांची साथ असली तरी मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपाला शिंदेंची आवश्यकता आहे. राज्याच्या ग्रामीण भागात शिंदेंचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे मराठा मतदारांसह ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेंची मदत लागते. याच मुद्द्यावर शिंदे युतीमध्ये जास्तीत जास्त जागांची मागणी लावून धरतात. त्यातही आता शिंदे यांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे भाजपसोबतच्या युतीवरती आणि त्यांच्या पक्षाच्या यशावरती अवलंबून आहे. त्यामुळे जागा वाटपात ते कमालीची आक्रमक भूमिका घेतात. ते जागा वाटपात शेवटपर्यंत भाजपसोबत घासीघीस करतात. शिंदेंना माहिती आहे की घोषणा होत असल्या तरी त्यांच्याशिवाय भाजपला राज्यात सत्ता मिळवणं कठीण आहे. भाजपच्या या मिसिंग लिंकचा आणि स्वतःच्या ताकदीचा वापर शिंदे जागा वाटपात करताना दिसतात. एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर टिकून राहते ती यामुळेच. आताही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी भाजपकडून युतीत जास्तीच्या जागा घेण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप नेतृत्वाने वारंवार स्वबळाचे संकेत दिले. कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं. पण तरीही जागा वाटपात शिंदे वरच ठरले. अजित पवारांना पूर्णपणे बाजूला ठेवणारी भाजप शिंदेंसोबत मात्र जुळवून घेताना दिसली. शिंदेंनी हे जमवलं ते बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.